व्हिडिओ काढायचा आहे गणेश. हां, तुम्ही आता काय करा, असं स्टार्ट करा. समोर बसलेले सन्माननीय आपल्या ग्रामपंचायतीचे शिंदेसाहेब सरपंच व सपना राठोड यांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचा मी आभारी आहे, त्यांचा मी ऋणी आहे. सुरुवातीला माझी एक तुम्हाला कविता वाचून दाखवतो, सादर करतो. माझी एक कविता आहे. कवितेचं नाव आहे वेश. कवितेचं नाव आहे वेश. वेश दगडाचा मंदिर असेल, दगडाचा मंदिर असेल, माणूस पूजा करेल, माणूस पूजा करेल. गणपती बाप्पाचं भान काय आहे? गणपती काय आहे? उंदीर. बरोबर का? दगडाचं मंदिर असेल, माणूस पूजा करेल. उंदीर सजीव वाचला. उंदीर सजीव वाचला. माणूस मारेल त्याला, माणूस मारेल त्याला. साप जर असेल दगडाचा, नागोबा सापाचा प्रकार आहे. नागोबा साप जर असेल दगडाचा, भक्त बनेल माणूस त्याचा. भक्त बनेल माणूस त्याचा. साप जिवंत सापडला, मग साप जिवंत सापडला, माणूस तयार मारेल, माणूस तयार मारायला. आई वडील मयत असतील, आई वडील मयत असतील, त्यांच्या फोटोची पूजा करतील, त्यांच्या फोटोची पूजा करतील. जिवंत असतील आई वडील, जिवंत असतील आई वडील, मुलं त्यांना उपाशी ठेवतील, मुलं त्यांना उपाशी ठेवतील. का समजत नाही मला कवीला, का समजत नाही मला. दगडाचे असते आकर्षण माणसाला, दगडाचे असते आकर्षण माणसाला. का समजत नाही मला कवीला, का समजत नाही. सजीवांचा द्वेष असतो माणसा, सजीवांचा द्वेष असतो माणसा. मानवाला खांदा देताच मृताला, खांदा देताच मृताला. पुण्य आले वाट्याला, पुण्य आले वाट्याला. मदत केली सजीवाना, मदत केली सजीवाना. पुण्य मिळेल सर्वांना, पुण्य मिळेल सर्वांना, पुण्य मिळेल सर्वांना. आजचा माझा विषय आहे जीवन सुंदर आहे. जीवन सुंदर आहे. आपला दोन प्रकारचं शिक्षण मिळायला हवं. एक जगायचं कसं आणि दुसरं जगण्यासाठी कमवायचं कसं. पण आपलं दुर्दैव मराठी शाळेत, हायस्कूलमध्ये, कॉलेजमध्ये हे शिक्षण मिळत नाही. जगायचं कसं आणि दुसरं जगण्यासाठी कमवायचं कसं हे शिक्षण मिळत नाही. हे आपलं दुर्दैव. याचा परिणाम काय होतो ऐका. जगातील सर्वात जास्त श्रीमंत असणारी 8 माणसं एकत्र आली जगात. 8 माणसं. त्याची संपत्ती किती होती माहिती आहे? 1923 साली जेवढी अमेरिकेची संपत्ती होती, काय जेवढी अमेरिकेची संपत्ती होती, त्या अमेरिकेच्या एकूण संपत्तीपेक्षा त्या 8 माणसाची संपत्ती जास्त होती. बघा किती श्रीमंत होते ते 1923 साली. आवाज कोणाचा येतोय?
बंद करायला सांगता का? काय प्रॉब्लेम? 25 वर्षानं काय झालं पा? 25 वर्षानं सर्वसाधारण 1948च्या दरम्यान काय झालं पा? त्या 8 माणसापैकी दोघांना वेळ लागले, तिघे तुरुंगात गेले, काहीतरी पराक्रम केला असेल, भ्रष्टाचार केला असेल, तिघं तुरुंगात गेले आणि तिघांनी आत्महत्या केली. बघा, जगात सर्वात जास्त श्रीमंत असणारी 8 माणसं दुर्दैवी अंत झाला. असं का? कारण त्यांना फक्त पैसा कसा कमवायचा माहित होतं, माणसं कशी जोडायची माहित नव्हतं, कुटुंबासाठी वेळ नव्हता, मित्रांसाठी वेळ नव्हता, फक्त पैसा पैसा पैसा, संपत्ती संपत्ती. त्यामुळं कुटुंब सोडून गेलं. त्या कुटुंब त्यांच्या जवळ नव्हतं, मित्र नव्हते, अक्षरशः मरताना पाणी पाजत. असं का घडलं? कारण त्यांनी कुटुंबापेक्षा, समाजापेक्षा, मित्रांपेक्षा संपत्तीला श्रेष्ठ मानलं, संपत्तीवर प्रेम केलं, म्हणून त्याचा दुर्दैवी अंत झाला. आणि म्हणून आपल्याला 2 प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे. एक, जगायचं कसं, जगण्यासाठी कमवायचं कसं. प्रख्यात तत्वज्ञ, ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिस खोलीतच व्यायाम करायचा. सॉक्रेटिस इकडून तिकडे, तिकडून इकडून तिकडे, तिकडून इकडे, आणि हे करत असताना वारंवार आरशात बघायचं, आरशात निरखून बघायचं. त्यांच्या घरी आलेल्या एका मित्राने विचारलं, का हो तुम्ही वारंवार इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरताना आरशात निरखून का पाहता? सॉक्रेटिस काय उत्तर देतात का? सॉक्रेटिस म्हणतात, मला माहित आहे मी कुरूप आहे, मी विद्रूप आहे, म्हणून मी वारंवार निरखून पाहतो. आणि ही कुरूपता, ही विद्रूपता लपवून ठेवण्यासाठी माझ्या हातून चांगलं काम घडावं, माझ्याकडून सुंदर काम घडावं, आणि त्याच्यासाठी मला स्फूर्ती मिळावी, चालना मिळावी, प्रेरणा मिळावी, आणि म्हणून मी वारंवार निरखून त्या आरशात पाहतो आणि माझ्याकडून चांगलं काम घडतं, सुंदर काम घडतं, म्हणून मी आरशात पाहतो. त्याचा मित्र अवाक झाला. मग त्या मित्राला दुसरा प्रश्न विचारला, मग मला सांगा, जी सुंदर मुलं आहेत, सुंदर माणसं आहेत, त्यांनी काय आरशात बघायचं, त्यांनी काय निरखून बघायचं? सॉक्रेटिसनं काय उत्तर दिलं पहा. तो म्हणतो, जे सुंदर आहे त्यांनी पण वारंवार आरशात निरखून पाहावं, कारण आपल्या सुंदरतेला शोभेल असं, साजेसं आपल्या हातून काम करावं, चांगलं काम करावं, याच्यासाठी त्याला प्रेरणा मिळावी, स्फूर्ती मिळावी, चालना मिळावी, म्हणून त्यांनी आरशात पाहावं आणि आपल्या चेहऱ्याला, आपल्या सुंदरतेला शोभेल असं त्यांच्याकडून काम घडावं, आणि त्याच्यासाठी स्फूर्ती मिळावी म्हणून त्यांनी आरशात पाहावं. कारण सुंदर माणसं सुंदर काम करतात असं नाही, सुंदर माणसं सुंदर काम करतात असं नाही, तर सुंदर माणसाने सुद्धा आपल्या सुंदरतेचा अपमान होईल, अवमान होईल असं कार्य करू नये, आपल्या शोभेला असंच काम करावं सौंदर्याला, म्हणून त्यांनी पण आरशात पाहावं. थोडक्यात काय, आपला दृष्टिकोन कसा आहे, आपला दृष्टिकोन कोणता आहे, काय आहे आपला दृष्टिकोन, यावर आपलं जीवन अवलंबून आहे. लक्षात ठेवा, ध्येयहीन माणसाचं जीवन मातीमोल असतं. ध्येय ठरल्यामुळं आपलं जीवन हिऱ्यासारखं चमकतं. ध्येय ठरल्यामुळं आपलं हिऱ्यासारखं जीवन चमकतं. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात आनंद का नाही, आपल्या जीवनात सुंदरता का नाही, दुःखच का, आपल्या जीवनात मजा का येत नाही, आपल्या जीवनाचं सार्थक का होत नाही? कारण आपल्या जीवनात ध्येय नाही. ध्येय असेल तर मनुष्य संकटातही आनंदी असतो, दुःखातही आनंद असतो. ध्येय असेल तर संकटाची, दुःखाची फिकीर करत नाही. उदाहरण, पार्वती अत्यंत नाजूक, अत्यंत सुकुमार, ती गाड्या निर्जन्म झोपायची. पार्वती पलंगावर झोपायची, पण मध्येच तिला रात्री अपरात्री जाग यायची. आता तुम्ही म्हणाल तिला ढाचा होत असतील, म्हणून तिला मध्ये जाग येत असेल. चुकीचा आहे तुमचा अंदाज, कारण वेगळंच होतं. मध्येच जाग काय येत होती, कारण वेगळंच होतं. पार्वतीच्या केसातील गुलाबाचं फूल घरगळत 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 पाठीखाली यायचं, ते टोचायचं, ते बोचायचं, आणि म्हणून पार्वतीला जाग यायची. बस
पार्वतीनं आपल्या जीवनात ध्येय ठरवलं. पार्वतीनं आपल्या जीवनात ध्येय ठरवलं कोणता? मी शंकराला पती करेन. मी शंकराला पती करेन. बस खुल्या जागेत उन्हामध्ये तपश्चर्या करू लागली. पुन्हा ती तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, कारण जीवनात ध्येय होता. जीवनात ध्येय होता. पुन्हा ती तिच्या चेहऱ्यावर तेज होतं, कारण जीवनात ध्येय होतं. लक्षात ठेवा, ध्येय होतं जीवनात. ती दुःखातही आनंदी होती, संकटातही आनंदी होती. तिला नद्यावर झोपणारी पार्वती, पलंगावर झोपणारी पार्वती, गुलाबाचं फुल टोचायचं, अजून मधून जाग यायची, आणि आता ते पत्थरावर झोपत होती, दगडावर झोपत होती. ओघर धूळ दगड टोचत नव्हता. मस्त झोपायचे. रात्री अपरात्री जाग येत नव्हते, कारण जीवनामध्ये ध्येय होता. जीवनात ध्येय असेल तर मनुष्य संकटातही आनंदी असतो, दुःखातही आनंदी असतो. संकटाची दुःखाची फिकीर करत नाही. म्हणून तुमचं जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल तर जीवनात ध्येय ठरवा. ध्येय ठरवा. लक्षात ठेवा, ध्येय फार महत्वाचं आहे. बरेच जण म्हणतात जीवनात यशस्वी होण्यासाठी फार गुण लागतात. चुकीचं. फक्त जीवनात यशस्वी होण्यासाठी एक गुण आहे. स्पर्धा जिंकण्यासाठी फक्त एका गुणाची आवश्यकता आहे. एक 14 वर्षाचा मुलगा, खेळण्याची आवड, कराटे खेळण्याची, जुडो कराटे खेळण्याची आवड होती. त्यानं क्लास लावला. 14 वर्षाच्या मुलानं 5-6 महिने क्लासला गेला. कोचच्या मार्गदर्शनाने जबरदस्त प्रॅक्टिस केलं, आणि दुर्दैवानं एक दिवशी त्या क्लासला जात असताना त्याचा अपघात झाला, आणि डावा हात तुटला. 2 महिने हॉस्पिटलमध्ये होता तो मुलगा. 2 महिने. आणि 2 महिन्यानंतर घरी आल्यानंतर विचार केला, आता मला जुडो कराटे खेळता येणार नाही, कारण डावा हात तुटलेला. एका हाताने कसं काय खेळू? आता मला जाता येणार नाही क्लासला. पण सर एकदा सरांना भेटण्यासाठी गेला, आणि सरांना सांगितलं, सर आता मी काही जुडो कराटे क्लास खेळू शकणार नाही. तो म्हणजे का? माझा हात तुटला, डावा तुटला, आता एका हाताने कसं काय खेळणार? कोण म्हणाले, तुला तुझी इच्छा आहे का खेळण्याची अजूनही? तुमको हो. बस कोचने फक्त एक डाव शिकवला, फक्त एक डाव. आणि 14 वर्षाच्या मुलानं ज्याला डावा हात नाही त्यानं ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला, आणि त्या मुलानं डावा हात नसताना पहिली फेरी जिंकली. पहिली फेरी जिंकली. अफाट गर्दी होती. सगळं जिंकलं तिकडे त्याचं कौतुकच कौतुक त्या पोराचं. पुन्हा दुसरी फेरी जिंकली, तिसरी फेरी जिंकली, तिसऱ्या फेरीला अफाट गर्दी, ऑलिम्पिक. आणि प्रत्येकाच्या घरात तोच विषय, अरे एक 14 वर्षाचा पोरगा आहे, डावा हात नाही, आणि त्यानं पहिली फेरी, दुसरी फेरी, तिसरी फेरी जिंकली. हात नाही डावा. जुडो कराटेमध्ये नुसतं खेळ चालू घेत नाही, अख्ख्या जगात जिकडे तिकडे त्याचंच कौतुक झालं. फायनलला तुफान गर्दी. सगळी त्याला विचारायची, पोर काय तुझा डावा हात नसताना तू कसं काय जिंकतो? तू म्हणतो मला पण काय माहित नाही, मला पण काय केलं तर तू डावा हात नसताना नंबर कसं काय येतो? झालं. त्या मुलानं फायनल जिंकली, आणि जगामध्ये त्याचा पहिला क्रमांक आला. गोल्ड मेडल मिळवलं, सुवर्ण पदक मिळवलं. कसं काय डोकं साधे ना, डावा नंतर कसं काय? कोच गेला, आणि कोचला विचारलं, माझं काय डोकं चालणार, जी ती पोरं मला विचारतात डावा नसताना जिंकलास कसं काय तो? कोच म्हणतो, मला 100% खात्री होती तुला कोणीच हरवू शकत नाही. तो म्हणतो कसं काय? ते कसं काय? तर त्या कोचने सांगितलं, तुला एकच डाव अवघड शिकवलेला होता. तुला एकच डाव अवघड शिकवलेला होता. कोणता भाग? तुला हरवण्यासाठी प्रतिस्पर्ध्याला तुझा डावा हात धरावाच लागतो. पुन्हा ऐका, मी एकच डाव असा शिकवलेला होता की तुला हरवण्यासाठी तुझ्या प्रतिस्पर्ध्याला तुझा डावा हात धरावाच लागतो, आणि तुला तर डावा हात नाही. तुला तर डावा हात नाही, म्हणून तो जिंकला. मी एकच डाव शिकवलेला होता तुला, एकच गो. आणि म्हणून मुलांनो, जीवनात सुंदर व्हायचं असेल
जीवन आपलं सुंदर व्हावं असं वाटत असेल, यशस्वी व्हावं असं वाटत असेल, आनंदी व्हावं असं वाटत असेल, आपल्या जीवनात मजा यावी असं वाटत असेल, आपल्या जीवनामध्ये काय सार्थक व्हावं असं वाटत असेल, तर एका गुणाची आवश्यकता आहे. फक्त एक गुण. बघा, एका गुणामुळे तुम्ही स्पर्धा जिंकला. दुसरं उदाहरण, आर्थिक वर्षा. पिक्चर पाहिला कसा आहे? आर्थिक वर्षा. अभिनय एकच गुण, एकच गुण. आर्थिक वर्षा, आर्थिक वर्षा. आठवा, जगात फेमस, जास्त गुण नाही. सचिन तेंडुलकर, एकच गोल, उत्तम क्रिकेट खेळणे, एकच गोल, जगात फेमस, एकच गोल, जगात फेमस. सचिन तेंडुलकर तर जो मानतात. पुढचं उदाहरण, माधुरी दीक्षित, डान्स उठता, डान्स उठता, एकच गोल, जगात फेमस. लता दीदी, एकच गोल, आवाज मंजूर, आवाज मंजूर, एकच गोल, जगात फेमस. नरेंद्र मोदी, उत्तम वक्ता, आपल्या भावना, विचार, कल्पना जगाला पटवून देतात. एकच गोल, उत्तम वक्ता, जगात फेमस. आणि म्हणून मुलांनो, तुम्ही अशा समोर उभे राहा. जगात असा एकही मनुष्य दिला नाही की नाही नाही. प्रत्येकाकडे गुण आहे. एक गुण आहेच, तो जोपासा. तुमचं जीवन सुंदर होणारच. लक्षात ठेवा. हेनरी फोर्ड म्हणतात, आपल्या जीवनात सर्वात महत्वाची गोष्ट कोणती असेल तर आपल्या मेंदूला तरतरीत ठेवणे होय, तरतरीत राखणे होय. जो शिकणे सोडतो तो म्हातारा होतो. जो शिकणे सोडतो तो म्हातारा होतो. मग ते 20 वर्षाचा असू दे नाहीतर 80 वर्षाचा असू दे. जो शिकणे सोडतो तो म्हातारा होतो. जो शिकत राहतो तो तरुणच राहतो. तुम्हाला जर तरुण राहायचं असेल, तुम्हाला जर तरुण राहायचं असेल तर शिकत राहा, शिकत राहा, चालत राहा, चालत राहा. थांबणे नाही. थांबला तो संपला. वाचा तो वाचा, शिकाल तर शिका. हेनरी फोर्ड म्हणतात, ज्ञान अनंत आहे. ज्ञान अनंत आहे हे ओळखून ज्यांनी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला ते न्यूटन काय म्हणतात बघा, माझं ज्ञान सिंधुत बिंदू आहे. सिंधुत बिंदू आहे. सिंधू नदीतील एक दव एवढंच माझ्याकडे ज्ञान आहे. एवढं ज्ञान अफाट आहे. एवढं ज्ञान अनंत आहे. ज्ञान अनंत आहे हे ओळखून प्रख्यात ग्रीक तत्वज्ञ सॉक्रेटिस काय म्हणतात बा, मला काही समजत नाही एवढंच मला समजते. इतकं ज्ञान अफाट आहे. सॉक्रेटिस काय म्हणतात, मला काही समजत नाही एवढंच मला समजते. तो शास्त्रज्ञ काय म्हणतो, आईन्स्टाईन, एका वाळूच्या कणाला देखील माझ्याकडे ज्ञान नाही. इतकं ज्ञान अफाट आहे. लक्षात ठेवा, इतकं ज्ञान अफाट आहे. आपलं जीवन सुंदर आहे. आपलं जीवन आनंदासाठी आहे. आपलं जीवन हसण्यासाठी आहे. आपलं जीवन खेळण्यासाठी आहे. आपलं जीवन गाण्यासाठी आहे. आपलं जीवन डान्स करण्यासाठी आहे. आपलं जीवन रडण्यासाठी नाही. आपलं जीवन व्यसन करण्यासाठी नाही. मग आपलं जीवन कशासाठी आहे, हसण्यासाठी आहे. आणि म्हणून मी म्हणतो, हसत जगावं, जगत हसावं, हसता हसता जगाला हसवावं, दुसऱ्याला हसावं. कशाचं चिनी भाषेत एक म्हण आहे, ज्याला हसता येतं त्यांनी दुकानदार व्हावं, ज्याला हसता येतं त्यांनी डॉक्टर व्हावं, ज्याला हसता येतं त्यांनी शिक्षक व्हावं, ज्याला हसता येतं त्यांनी वक्ता व्हावं. हसणाऱ्या दुकानदारासमोर गिरायकांची गर्दी असते. हसणाऱ्या डॉक्टरांच्या दवाखान्यात रोग्यांची, रुग्णांची गर्दी असते. आणि हसणाऱ्या शिक्षकांभोवती, मॅडमभोवती विद्यार्थ्यांची गर्दी असते. आणि हसवणाऱ्या वक्त्यासमोर स्वर्गांची गर्दी असते. लक्षात ठेवा. आणि म्हणून प्रत्येकाकडे तो असलाच पाहिजे की आपण काय केलं पाहिजे, जीवन आपलं आनंदी राहण्यासाठी ही कला यायला पाहिजे. आपण बघा, उंदीर आणि संकट. उंदीर आणि संकट बरंच साम्य. उंदीर काय करतो माहिती का, जिथे भाऊ जमीन असेल तिथे उकरतो, तिथे उकरतो तो. दगड असेल, कठीण जमीन असेल तर मारायचे. तसा संकटाचा आहे. जे भित्रे लोक आहेत त्यांच्या मागे संकट लागतात. जे भित्रे लोक आहेत त्यांच्या मागे कुठे संकट लागतात. जे खैवान लोक आहेत त्यांच्या मागे संकट लागत नाही. महाराज
उंदीर आणि संकट त्याच्यामध्ये साम्य आधार घेतात आणि म्हणून की काय करायचे सर्वांनी धैर्यवान बना, धीट बना. संकट तुझ्या मागे लागणार नाही, तुम्हाला पाऊल पडत जाते. लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद म्हणतात ईश्वर म्हणजे अभि, ईश्वर म्हणजे अभि, अभि म्हणजे निर्भय, अभि म्हणजे निर्भय. माणसानं जर निर्भय राहिलं, धीट बनलं तर जगात असं काहीच नाही. लक्षात ठेवा, आपल्या जीवनात अहिंसेला फार महत्त्व आहे. अहिंसेला आपल्या जीवनात कुणाला स्वामी विवेकानंद म्हणतात कुणाला आवडो अगर न आवडो अहिंसेचं महत्व मान्य करावंच लागेल. वाघ वाघाला मारत नाही, सिंह सिंहाला मारत नाही, माणूस माणसाला सोडत नाही. क्या बात आहे. वाघ वाघाला मारत नाही, सिंह सिंहाला मारत नाही, माणूस माणसाला सोडत नाही. पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर मनुष्य प्राणी क्रूर आहे, निष्ठुर आहे. तो गोमांस खातो, नर मांस खातो. पण श्रीकृष्णांच्या कृपेने म्हणा किंवा गौतम बुद्धांच्या कृपेने म्हणा हे सर्व प्रमाणात कमी झाले. पण तरी देखील काही वर्षापूर्वी युपी मध्ये एक टोळी पकडली. ती टोळी काय करायची बघा, दिवसा ढवळ्या समजा टेकवली असेल, एखाद्या मुलाला पळवून न्यायचं, दिवसा ढवळ्या पळवून न्यायचं युपी मध्ये घडलेलं आहे. आणि त्या मुलाच्या पालकांनी आई वडिलांनी अपेक्षेप्रमाणे खंडणी दिली नाही, पैसा दिला नाही, तर ती टोळी काय करायची माहिती आहे? पैसा दिला तर त्या मुलाला सोडायचं, नाही दिला तर संध्याकाळी मस्त ती काय करायची, ड्रिंक घ्यायची, दारू प्यायची. त्या पळवून आलेल्या मुलाला, अपहरण केलेल्या मुलाला कापायचं, छोट्या छोट्या मटणाच्या पुटी करायच्या, रस्साबाजी करायचा आणि त्याच्यावर ताव मारायचा. आपण 21व्या शतकात जगतो का 11व्या शतकात जगतो? घडलेली घटना. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला काय घडलं बघा. फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला एका माणसानं भाल्यानं एका स्त्रीचं मुंडकं उडवलं. भाल्यानं फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळेला एका माणसानं काय केलं, स्त्रीचं मुंडकं उडवलं. ते भाल्यावर ठेवलं आणि भाल्यावर ठेवून नाचू लागला. बघा मानत कसा आहे. आणि पुन्हा काय केलं का, त्यानं त्या स्त्रीचं वक्षस्थळ कापली, स्तन कापली आणि तो हसत सांगतो मी त्या स्त्रीचं काळीच मिठ्या मारत खाल्लं, स्त्रीचं काळीच मिठ्या मारत खाल्लं. अहो हिटलरनं 7 लाख लोक हत्या केली. बॉम्बस्फोट करणारा माणूस, बॉम्बस्फोट मध्ये मरणारा माणूस. युद्धात माणसं मरतात याचं आपल्याला वाईट वाटत नाही, पण माणसाला माणूस मारतो याचं दुःख वाटतं. वाघ सिंह जात भाईला मारून खात नाही, माणूस जात भाईला मारून खातो. वाघ सिंह जात भाईला मारत नाही, मनुष्य जात भाईला सोडत नाही. लक्षात ठेवा. अहो ईश्वर देखील हैराण झाला असेल, काय म्हणजे या मानवाला मी जन्माला घातलं की त्याच्या स्वप्नात येत नसेल माणूस माणसाला मारून खाईल. पश्चाताप झाला असेल त्याला ईश्वराला की इतर प्राणी मात्र मारत नाही प्राण्यांना, आणि स्वतः मात्र त्या ईश्वराला देखील पश्चाताप झाला असेल. आणि एक लक्षात ठेवा, इतर प्राणी काम करता करता मृत्यूचं चुंबन घेतात. इतर प्राणी काम करता करता मृत्यूचं चुंबन घेतात. काम करता करता मृत्यूचे चुंबन घेण्यात खरी मजा आहे. आणि मनुष्य प्राणी माझ्यासारखा काय करतो, 58 वर्ष वय झालं, 60 वर्ष वय झालं, फुकट त्यांच्या पोट बसून खातो. आता तुम्ही ठरवा, इतर प्राणी सगळे का मानव प्राणी सगळे शेवटच्या क्षणापर्यंत इतर प्राणी काम करतात आणि आपण खायचं चालू बस. मग सगळ्याच बघ, अहो इतर प्राणी स्वावलंबी आहे, इतर प्राणी स्वावलंबी, मनुष्य प्राणी परावलंबी आहे. मनुष्य प्राणी अल्लाह द्वार ईश्वरावर अवलंबून आहे. इतर प्राणी अल्लाह द्वार ईश्वरावर अवलंबून नाही, ते स्वावलंबी आहे. लक्षात ठेवा. आणि म्हणून आपण कुणाचा आदर्श घेतला पाहिजे, इतरांचा आदर्श घ्यायला हवा, त्या प्राण्यांचा आदर्श आपण सर्वांनी घ्यायला हवा. चारित्र्य महत्वाचं आपल्या जीवनात. आपलं जीवन सुंदर व्हावं वाटत असेल ना, सर्वांनी स्त्री पुरुषांनी आपलं चारित्र्य स्वच्छ ठेवा. स्वामी विवेकानंदांचं अमेरिकेमध्ये एका गावात खेडेगावात व्याख्यान चालू होतं. व्याख्यान संपलं, त्यांच्या जवळ ना एक चिकणी मुलगी आहे, तरुण मुलगी आहे, सुंदर मुलगी आहे. ती काय म्हणते स्वामी विवेकानंदांना,
मला ना तुमच्याशी लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंद आपलं काय म्हणते अमेरिकेमध्ये एक चिकनी मुलगी काय म्हणते, मला तुमच्याशी लग्न करायचं आहे. का करायचं हे पण सांगून टाकलं. काय करायचं तर त्यांनी सांगितलं की त्या मुलीने सांगितलं तुमच्याशी लग्न का करायचं आहे, कारण माझ्या पोटी तुमच्यासारखा उत्तम वक्ता, थरडा वक्ता, तेजस्वी वक्ता, ओजस्वी वक्ता, प्रेरणादायी वक्ता जन्माला यावा म्हणून तुमच्याशी मला लग्न करायचं आहे. स्वामी विवेकानंद काय म्हणतात ना त्या सुंदर मुलीकडे पाहतात आणि हसत म्हणतात, अगं बघ मलाच तुझा मुलगा समजणार, अगं मग मलाच तुझा मुलगा समजणार, मलाच तुझा मुलगा समजणार असं स्वामी विवेकानंद म्हणाले. म्हणजे उत्तुंग चारित्र्याची माणसं असं बोलू शकतात, उत्तुंग चारित्र्याची माणसं असं वागू शकतात. प्रयत्नवादी माणसाचं प्रतीक लय दिलं काय, हा ठीक आहे हा प्रयत्नवादी माणसाचं प्रतीक बघा. प्रयत्नवादी माणसाचं प्रतीक कोणतं आहे पहा, मुंगी आणि मधमाशी. मुंगी सतत कण 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 धान्य गोळा करते, मधमाशी फुलातून मध गोळा करते. मुंगी दिसायला लहान गुणाने महान. मग प्रिन्स बिस्मार्क विचारवून काय म्हणतात बघा, मला पुढील जन्म मुंगीचा मिळावा. कारण माझ्याकडे 3 शब्द आहेत. कोणते 3 शब्द, का का आणि का, म्हणून मला पुढील जन्म मुंगीचा मिळावा. मुलांनो इथे जे कॉलेजला मुलं जात असतील, हायस्कूलला जात असतील, मराठी शाळेत जात असतील, तुमच्याकडे 3 शब्द आहेत. तुम्हाला माहीत नाही, मी आता सांगणार आहे. काही मुलांना असतील 1-2 मुलांना, पण बऱ्याच मुलांना माहीत नाही तुमच्याकडे 3 शब्द आहेत. ते 3 शब्द सांगितल्यानंतर हसला, टाळ्या वाजवणार का, रेडी. आणि ज्येष्ठ नागरिकांनी पण त्यांना साथ द्यायचे. तुमच्याकडे 3 शब्द कोणते बघा, जे शिकत आहेत त्यांच्याकडे 3 शब्द ऐका, जोरात टाळी वाजवायचे. तुमच्याकडे 3 शब्द आहेत, अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. अभ्यास अभ्यास आणि अभ्यास. आता या ठिकाणी आई वडील, आजोबा आजी, ज्येष्ठ नागरिक त्यांच्यासाठी पण सांगतो, तुमच्याकडे 3 शब्द आहेत. जे आई वडील आहेत, आजोबा आजी आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, 3 शब्द आहेत. पण त्यांनाही माहित नाही. 1-2 माहित असतील, बऱ्याच जणांना माहित नाही. आता त्यांनी पण टाळी वाजवायचे आहे. त्यांच्याकडे 3 शब्द कोणते आहेत बघा. आणि मुलांनो त्यांना ज्येष्ठ नागरिकांनी आता टाळी वाजवली, तुम्ही पण साथ द्यायचे. रेडी. ज्येष्ठ नागरिकांकडे, आई वडिलांकडे, आजोबा आजींकडे 3 शब्द आहेत, संस्कार संस्कार आणि संस्कार. संस्कार संस्कार आणि संस्कार. पण आपलं दुर्दैव, ज्येष्ठ नागरिक, आई वडील, आजोबा आजी प्रवचनाला जातात, कीर्तनाला जातात, भजनाला जातात. पण घरी आल्यावर त्या कीर्तनात काय झालं, भजनात काय झालं, प्रवचनात काय झालं, आपल्या मुलाला सांगता तेवढं सोडून बोला, नातवाला सांगता तेवढं सोडून बोला, नातीला सांगता तेवढं सोडून बोला, महाभारताच्या गोष्टी सांगता तेवढं सोडून बोला, महापुरुषांच्या गोष्टी सांगता तेवढं सोडून बोला, रामायणाच्या गोष्टी सांगता तेवढं सोडून बोला. आपल्या मुलांवर कशी संस्कार होणार. आणि म्हणून आपला इंडिया भ्रष्टाचाराच्या बाबतीत आघाडीवर. जे अधिकारी, सरकारी अधिकारी भ्रष्टाचार करतात, काही पुढारी भ्रष्टाचार करतात, त्यांचा दोष नाही, त्यांच्या आई वडिलांचा दोष आहे, त्यांच्या आजोबाजींचा दोष आहे, ज्येष्ठ नागरिकांचा दोष आहे. त्यांनी जर त्यांचे चांगले संस्कार केले असते त्यांच्यावर, बाबा रे कष्टाचा पैसा कमाव, घामाचा पैसा कमाव, 2 नंबरचा पैसा कमवू नको, गोरगरिबांना लुबाडू नको, शेतकऱ्यांना लुबाडू नको, देशाचे लचके तोडू नको, देशाला लुबाडू नको, असं जर त्या पुढाऱ्यांना, सरकारी अधिकाऱ्यांना, आई वडिलांनी, आजोबाजींनी शिकवलं असतं तर भारतात भ्रष्टाचार झालाच नसता. आपला दोष त्याचा नाही दोष, माझं का, मी पण त्यांचा मागणार. जर माझा मुलगा 2 नंबरने पैसे हॉस्पिटलमध्ये मिळवत असेल तर त्या पोराचा दोष नाही, माझा दोष आहे. माझा दोष आहे, मी त्याला घडवलं चांगलं नाही म्हणून तो लुबाडतो. पण आज त्याला गर्दीत जेवायला वेळ मिळतो. संस्कार संस्कार महत्वाचे. आणि ते आता हॉस्पिटल कमी पडलं म्हणून दुसरं टाकलं साईडात हॉस्पिटल वाढा रोडला. मला एवढंच सांगायचं आहे, आपल्या बापाचं कर्तव्य आहे, आई वडिलांचं कर्तव्य आहे, आजोबा आजींचं कर्तव्य आहे. नुसतं भारतात भ्रष्टाचार म्हणू नका. चीनमध्ये एकाने भ्रष्टाचार केले तर फसावले. चीनमध्ये भ्रष्टाचार नाही. नुसतं कळलं आमच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केला,
सार्वजनिक फाशी. हा आपला दोष. मुलांना दोष देऊ नका. म्हणून प्रयत्नवादी माणसाचं प्रत्येक काय ते लक्षात ठेवा. आता पुढचा मुद्दा घेतो आणि थोडक्यातच आवडतो की प्रयत्नवादीचं तुम्हाला सांगितलं जातं. राजहंस काय करतो मला? मुळात दुधातच ना पाणी असतं. दुधात मुळात पाणी असतं, बरोबर का? पण राजहंस फक्त दूध पितो, पाणी टाकून देतो, चांगल्याची निवड करतो. बगळा आणि राजहंस यांचा रंग पांढरा, वरून दिसायला सारखेच, परंतु चांगल्याची निवड कोण करतो? राजहंस. आता बगळा काय करतो बघा, साधू संतांसारखा एका पायावर उभा राहतो, वरून दिसायला साधू संत, आतून कापतो. एका पायावर उभा राहतो साधू संतांसारखा बगळा, आणि क्षणार्धात मासा गिळंकृत करतो, क्षणार्धात मासा खातो. आणि कावळा आणि कोकीळ त्यांचा रंग काळा, वरून दिसायला सारखेच, परंतु कावळ्याची कावकाव ऐकून लोकांना त्रास होतो, लोकांना उभं येते. आणि कोकिळेची तान ऐकून लोक मोहित होतात, लोक आकर्षित होतात. आता आपण ह्या ठिकाणी काय करायचंय? राजहंस आणि कोकिळ याच्यामध्ये सद्गुण आहेत ते आपण घ्यायचे. आणि समाजात जे कावळे आहेत समाजात जे बगळे त्यांच्यापासून दूर राहायचं. लक्षात ठेवा, हा बगळ्यापासून आणि कावळ्यापासून आपण दूर राहा. बरेच आहेत कावळे समाजात, गावात असतात बगळे, वरून दिसायला सर आतून कपटी, त्यांच्यापासून सावध राहायचं आहे. लक्षात ठेवा. संयमी माणसाची व्याख्या आहे का? संयमी माणसाची डोळ्याने आपल्या वाटेल ते पाहू नये, डोळ्याने आपल्या वाटेल ते पाहू नये, कानाने आपल्या वाटेल ते ऐकू नये, तोंडाने वाटेल ते खाऊ नये, हाताने वाटेल ते काम करू नये, चोऱ्या वगैरे, पायाने वाटेल तिकडे जाऊ नये, मावा गुटखा दारू जिथे मिळते तिथे जाऊ नये, आणि जिभेने वाटेल ते बोलू नये. हे ज्याला समजतं त्याला संयमी म्हणतात. प्रभू रामचंद्र, मोहम्मद पैगंबर, गौतम बुद्ध, भगवान महावीर, महात्मा गांधी, साने गुरुजी यांना संयमी थोर पुरुष म्हणतात. त्यांना संयमी थोर पुरुष म्हणतात. संयम हेच त्यांचं सौंदर्य आहे, संयम हेच त्यांचं सामर्थ्य आहे. कर्म चांगला कर्माचा परिणाम चांगलाच होतो, वाईट कर्माचा परिणाम वाईटच होतो. चांगल्या कर्माचं फळ चांगलंच मिळतं, वाईट कर्माचं फळ वाईटच मिळतं. चांगले कर्म गुलाबाच्या फुलासारखं असतं आणि वाईट कर्म गुलाबाच्या काट्यासारखं असतं. आणि म्हणून पडलेल्याला जो तुडवतो ते वाईट कर्म, पडलेल्याला हात धरून उठवतो ते चांगलं कर्म. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर म्हणतात, कर्मे करावी चांगू, कर्मे करावी चांगू, सर्वांनी कर्म चांगलं करावं. कोण सांगतं? संत ज्ञानेश्वर. आपल्या जीवनाचं साथ दोन शब्दात सांगता येईल. आपल्या जीवनाचं साथ दोन शब्दात सांगता येईल. आला गेला, आला गेला. काही माणसं मरत जगतात, चेहऱ्यावर बघा, काही माणसं मरत जगतात आणि काही माणसं जगात मरतात. काही माणसं जगात मरतात. श्रीराम आले, श्रीराम गेले, श्रीकृष्ण आले, श्रीकृष्ण गेले, संत ज्ञानेश्वर आले, संत ज्ञानेश्वर गेले, संत तुकाराम महाराज आले, संत तुकाराम महाराज गेले, शिर्डीचे साईबाबा आले, शिर्डीचे साईबाबा गेले, गाडगे बाबा आले, गाडगे बाबा गेले, गौतम बुद्ध आले, गौतम बुद्ध गेले, बरोबर ना? भगवान महावीर आले, भगवान महावीर गेले, कोट्यानी कोटी आले, कोट्यानी कोटी गेले. कुणासाठी लढायचा? कुणासाठी लढायचा? कोट्यानी कोटी आले आणि कोट्यानी कोटी गेले. जे दुसऱ्यांसाठी जगतात ते अमरच असतात, जे स्वतःसाठी जगतात ते मेल्यासारखेच असतात. थोर पुरुष अमर आहे. तुम्हाला जर अमर राहायचं असेल, तुमचं जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल तर दुसऱ्यासाठी जगा. स्वतःसाठी जगतो तो मेल्यासारखाच असतो. जन्मदिवस आपण वाढदिवस साजरा करू, तसं आपण मृत्यू सोहळाही साजरा आनंदाने करायला. महात्मा गांधींचा 50वा वाढदिवस सगळ्या भारताला आनंदाने साजरा केला. महात्मा गांधी म्हणाले, मला 50वा वाढदिवस चांगला साजरा करता येईल तसा माझा मृत्यू सोहळाही आनंदाने साजरा करा.
आणि म्हणून आपण किती वर्ष जगलो याच्यापेक्षा आपण काय केलं समाजासाठी, टेकवणीसाठी, सरपंचांनी काय केलं हे महत्वाचं आहे. आणि हे सगळं लक्षात ठेवा. आता थोडक्यात आवडतो सकारात्मक विचार करा. जीवनामध्ये आपलं जीवन सुंदर व्हावं असं वाटत असेल, आपलं जीवन आनंदी व्हावं असं वाटत असेल, सकारात्मक विचार करा, नकारात्मक करू नका. आताच येताना मी गाडीतून ऐकलं, सपना बोलत होती इतर लेडीजला की मी सकारात्मक विचार करते, मी नकार कोणाला देत नाही, असं जीवन पाहिजे. तिला काय बोललो नाही, पण आता मी ऐकलं ते मी तिथे सुरता होतो गाडी. सकारात्मक विचार करा. एक मुलगा तुम्हाला सांगतो, एक मुलगा एका गावात ना, तुमचंच गावाचं मी उदाहरण देतो. टेकूर गावात ना दररोज एक राक्षस यायचं. म्हणजे उदाहरण तुम्हाला पटण्यासाठी टेकूर नाव घेतलं. दररोज ना गेटमधून राक्षस सर्वांना रस्त्यावर तो दिसे, अंगणात तो दिसे, त्याला ठोकायचा, मारायचा, परत द्या, पुन्हा दुसऱ्या दिवशी. आणि कोण दिसेल त्याला, बाई असो, बकरा असो, म्हातारी असो, ठोकायचा, मारायचा, कोणा द्या. त्या गावामध्ये एक तरुण मुलगा पाहुणा म्हणून आला. तर सर्व समाज असा समजला. तो सरपंचाकडे गेला, शिंदे साहेबांकडे गेला, तुम्हाला पटण्यासाठी उदाहरण. आणि त्यांना सांगितलं ग्रामसभा घ्या. का बरं घ्या, तुम्हाला सांगतो, विनंती केली. सरपंचांनी सांगितलं ठीक आहे घेतो. ग्रामसभा घेतली. अख्खा आता कसं तुम्ही गर्दी फुल्ल एकत्र आलाय तसं ते करूची समिती माणसं एकत्र आहे. तो तरुण मुलगा काय म्हणतो, मी सर्वजण त्या राक्षस दररोज मला ऐकतो, ठोकतो, मारतो, मी एकत्र येऊन त्याला का ठोकत नाही, मी सर्वांनी एक घ्या आणि त्याला ठोका. मी गावकरी पाठीमागचा उठला. तो काय म्हणतो, ते शक्य नाही. का बरं? तो राक्षस काडी पैलवान नाही, तो राक्षस सड पातळ नाही, तो राक्षस जाड्या आहे. आम्हालाच मारून खाय बाबा, नको बाबा, आम्हालाच मारून खाय. तो तरुण मुलगा पाहुणा म्हणून आलेला टेकवडीचा, टेकडीला आलेला, तो काय म्हणतो, तो राक्षस काडी पैलवान नाही. गावकरी म्हणतात नाही. तो सड पातळ नाही, तो जाडे, हो जाडे. तो मुलगा म्हणतो माझं काम झालं. गोपन घेतो, वेशी जवळ जातो. समोरून राक्षस येत आहे गावात लोकांना ठोकायला. जवळ आल्यावर त्या मुलाने काय केलं, गोपनी जगत ठेवलं, गोपन फिरवली. आणि जेव्हा ती राक्षस आल्यावर ना त्याच्या छाताडावर नेम धरला आणि बरोबर छाताडावर दगड मारला. साठ्या फाटत्या राक्षस खाली, राक्षस मेला, वरती गेला. माझा तो काय उत्तर देतो बघा, जोरात टाळ्या वाजवायचा. तो काय म्हणतो, मी राक्षसाला मारू शकलो, टाळ्या वाजवायच्या. तो काय म्हणतो, मी राक्षसाला मारू शकलो कारण राक्षस जाड्या होता, राक्षस जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. राक्षस जाड्या होता म्हणून माझा नेम चुकला नाही. जर राक्षस काडी पैलवान असता तर माझा नेम चुकला असता. जर राक्षस सडपातळ असता तर माझा नेम चुकला असता. तो जाड्या होता म्हणून मी त्याला मारू शकलो आणि मारण्यामध्ये यशस्वी झालो. बघा घटना तीच, प्रसंग तोच, राक्षस तोच, पण टेकवडी गावचे सर्व लोक त्या त्या राक्षसाकडे नकारात्मक, जमणार नाही, येणार नाही, जमणार नाही, नकार. आणि त्या पोराचा घटना तीच, राक्षस तोच, प्रसंग तोच, नकारात्मक विचार एका मुलानं त्या राक्षसाला वरती पाठवला. आणि म्हणून जीवनामध्ये नकारात्मक कधी विचार करत नाही, सकारात्मक विचार करा. आणि हे तुम्ही मुलांना सांगा. माझा तर संध्याकाळी तुम्हाला मी युट्यूबवर पाठवतो माझं व्याख्यान. लहान मुलापासून सर्वांना टेकवडी एक नंबर झाला, आता 2 नंबर आलाय गावचा, महाराष्ट्रात पहिला नंबर यायला पाहिजे. दाखवा तुम्ही टीव्हीवर, प्रत्येकाला दाखवा. आज संध्याकाळी मी तुम्हाला ते पाठवतो. दुसरं, आपलं जीवन सुंदर व्हावं, यशस्वी व्हावं, आनंदी व्हावं असं वाटत असेल, आत्मविश्वास जबरदस्त पाहिजे. आत्मविश्वास बघा, एक मुलगी जन्मताच आपण दुधी पाय डोळे क्वार्टर झोपू नये, 24 तास झोपू नये, तिला उठता येत नाही. आई सेवा करते, आई शुश्रूषा करते. आणि एक दिवशी आईला काय म्हणते, आई ग स्वयंपाक झाला का ग? ती म्हणते झाला. मग माझ्याकडे ये ना.
माझ्या खोलीत ये ना, माझ्याजवळ बस ना, मला तुला काहीतरी सांगायचं. बिचारे आईने स्वयंपाक केला, पदराने घाम पुसत, कपाळावरचा घाम पुसत तिच्याजवळ आली. डोळे पाय पडलेले, जन्मताचा पण गाय बसली. सांग काय? त्या आईला म्हणते, मी आज संकल्प केलाय. कोणता संकल्प? आता तिचा जर संकल्प ऐकला तर तुम्ही सर्वजण म्हणा तिचा स्क्रू ढिलाय, तिला वेळ लागलेला आहे, तिला मनोरुग्ण तज्ञाकडे घेऊन गेलं पाहिजे. आईलाही सुरुवातीला तसंच वाटलं तिचा संकल्प ऐकू. आई सुद्धा म्हणली माझ्या मुलीला वेळ लागलेला, अक्कल नाही, मनोरुग्ण तज्ञाकडे घेऊन गेलं पाहिजे. संकल्प कोणता केला पहा मुलीनं. मी माझ्या आयुष्यात ऑलिम्पिक मध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये, लांब पल्ल्यामध्ये, लॉंग रेडिंगमध्ये, ऑलिम्पिक मध्ये, जगामध्ये पहिला नंबर काढणार. आईने कपाळाला हात मारला. तुला काय अक्कल आहे? 24 तास पाठवून झोपून आहे, दोन्ही पाय लोळे पडलेले, मी तिची शुश्रूषा करते आणि ते पण ती खेळ तालुक्यात म्हणत नाही, अख्ख्या भारत जगात पण ते पहिला नंबर काढणार. तुला वेळ लागले, चल तिला धरते, चल गाडी बसवते, दवाखान्यात चल. आई ग, मला वेळ नाही लागलं, मला वेळ नाही लागला, शिकून राहिलं. तुमच्या मुलीचा आत्मविश्वास जबरदस्त. मग तिने काय केलं? व्यायाम करायला सुरुवात केली. एक कोच नेमला, शारीरिक कोच, शिक्षक. आणि त्या शिक्षकाच्या कोचच्या मार्गदर्शनाखाली इतकं प्रॅक्टिस केलं, इतका व्यायाम केला, इतका सराव केला. 1956 साली ऑलिम्पिकमध्ये, लांब धावण्याच्या शर्यतीमध्ये, लॉंग रनिंगमध्ये त्या मुलीचा पहिला क्रमांक आला. क्या बात आहे, केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. बघा किती आत्मविश्वास. पुन्हा 1960 साली दुसरी ऑलिम्पिक आली, 3 सुवर्ण पदक मिळवलं लॉंग रनिंग. लक्षात ठेवा, जीवनात यशस्वी व्हायचं असेल, आत्मविश्वास जबरदस्त पाहिजे. मी पास होणारच, माझा इंग्लिशचा पेपर सोपा जाणारच, माझे पेपर सोपे जाणारच, सगळं वाचलेलं आठवतं. घाबरून जायचं नाही, राम 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 राम, आता माझा इंग्लिशचा पेपर कसा काय होता, हसत यश येणार. लक्षात ठेवा. आणि म्हणून आता दुसरा एक प्रश्न, एक 10-15 मिनिटात आवडतो. जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर दैववादी बनू नका. घरी पुस्तकात लिहून ठेवा, दैववादी बनू नका, प्रयत्नवादी बना, संघर्षवादी बना, दैववादी बनू नका. उदाहरण, 2019 साली सांगली जिल्ह्यात, कोल्हापूर जिल्ह्यात महापूर आला. संपूर्ण पूरग्रस्त मुलं माणसं बुडालेली होती. त्यांनी संघर्ष केला, हातपाय हलवले. फौजी आले सांगलीला, कोल्हापूरला 2019 साली. फौजी सैनिकांनी संघर्ष केला, स्वतःच्या जीवाचा विचार न करता फौजी आले, त्यांना वाचवलं, बाहेर काढलं. अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांना मदत केली. अन्नधान्य, वस्त्र, कपडे लत्ता, अंथरूण पांघरूण. आणि मला आठवते, आपल्या खेड तालुक्यातून 4-5 टेम्पो गेलेलो, अन्नधान्य घेऊन, कपडे घेऊन, अंथरूण पांघरूण घेऊन. त्या पूरग्रस्तांना अन्नधान्य दिलं. त्या पूरग्रस्तांना कुणी वाचवलं? फौजीने वाचवलं. स्वतः प्रयत्न केला, त्या महाराष्ट्रातल्या माणसाने प्रयत्न केला आणि त्या पूरग्रस्तांचा जीव वाचवला. माणसाचा जीव वाचवला. माणसाच्या मदतीला मनुष्य आला. आला नाही, ग्वाड आला नाही, ईश्वर आला नाही. कारण काय? ऐका, घरी लिहून ठेवा. कारण मंदिरच पाण्यात बुडालेले होते. सागपूरला, कोल्हापूरला चर्च पाण्यात बुडालेलं होतं, मशीद पाण्यात बुडालेली होती. ईश्वर आला, ग्वाड स्वतःचं रक्षण करू शकले नाही, मग पूरग्रस्तांचं रक्षण काय करणार? पूरग्रस्तांचं रक्षण केलं माणसाने केलं. दुसरं उदाहरण, 2020 साली कोरोना आला. कोरोनावर लस कोणी शोधून काढली? माणसानं संघर्ष केला, माणसानं प्रयत्न केला, लस शोधून काढली. माणसानं सकस आहार घेतला, माणसानं व्यायाम केला, माणसानं प्रतिकारशक्ती वाढवली. माणसाने आवडते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे काय केलं? मार्गदर्शन, उपदेश अंमलात आणला, सल्ला अंमलात आणला. 2 माणसांमध्ये डिस्टन्स ठेवलं, मास्क वापरला, पण सकस आहार काढला, प्रतिकारशक्ती वाढवली. डॉक्टर, नर्स, पोलीस कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी यांनी स्वतःच्या जीवाचा विचार न करता
आपल्यासाठी प्रयत्न केला आणि म्हणून आज आपण 2025 म्हणून पाहतोय. त्यांचे उपकार कधीच विसरता कामा नये. मग त्यावेळेस तू म्हणणार आता कुठे गेलेला होता, ईश्वर कुठे गेलेला होता, द्वार कुठे गेलेला होता. ही सत्य सांगतोय, करतो आहे ते सत्य सांगतोय. बघा कुठं होते, कुलूप बंद, ईश्वर मंदिर कुलूप, मशीद कुलूप, चर्च कुलूप, कुलूप सोडून अल्लाह द्वार ईश्वर माणसासाठी आला नाही मदतीला. मग कोरोनाला मदतीला कोण आला? शास्त्रज्ञांनी संघर्ष केला, अल्लाह सोडून काढले. आपल्या जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर दैववादी बनू नका. कोण बनायचं आहे? देववादी बना. दैववादी लोक आळशी लोक निराशावादी असतात आणि निराशावादी लोकच आत्महत्या जास्त करतात. म्हणून देशवादी बना. लक्षात ठेवा. आता एक उदाहरण, एकाग्रता महत्वाची. मुलांना तुम्ही 10वीला आहे ना, एकाग्रता महत्वाची. स्वामी विवेकानंद व्याख्यान देत होते. मी आता कसं व्याख्यान देतोय असं स्वामी विवेकानंद व्याख्यान देत होते. 5 मिनिटं होतो व्याख्यान देत होते आणि माझं व्यासपीठ मोकळच होतं. आता कसं मोकळ आहे, 2 गुराखे जगामध्ये फेमस होते. एकाग्रता स्वामी विवेकानंदांची जबरदस्त होते आणि पाठीमागून त्यात गुराखेने काय म्हटले, तुमची एकाग्रता फार चांगली आहे, काय बघतो परीक्षा घेतो. ते दोघं मागे गेले. स्वामी विवेकानंदांचं व्याख्यान चालू आहे. त्यांनी बंदुकीतून गोळ्या झाल्या. त्या गोळ्या स्वामी विवेकानंदांच्या कानाजवळ, डोक्याजवळ असा आवाज करत पुढे जात होत्या. परंतु स्वामी विवेकानंदांना काहीच माहित नाही. ते व्याख्यान गुंग होते. व्याख्यान मध्येच थांबवलं नाही, पूर्ण व्याख्यान दिलं आणि स्वामी विवेकानंद खुर्चीवर बसले. ते 2 गुराखे आले, त्यांची क्षमा मागितली स्वामी विवेकानंदांची आणि सांगितलं, यू आर ग्रेट. तुमची एकाग्रता जबरदस्त आहे. अशी एकाग्रता पाहिजे. आणि 10वीच्या मुलांची, एक 10वीला मुलगा होता, त्याची एकाग्रता बघा. आपल्या मुलांना मार्ग का तुम्ही पडतात ऐका. स्वामी विवेकानंदांची एकाग्रता होती. आता 10वीच्या मुलाचे एका उदाहरण देतो. एक 10वीचा मुलगा होता. वार्षिक परीक्षा चालू होती. एका खिडीत वाचत बसलाय. इतक्या रस्त्यावरून नवरदेव घोड्यावर बसून देवदर्शनाला जात आहे. त्यांनी खिडकीतनं बघितलं, पुस्तक आहे, पेपर आहे 11 वाजता. बघितलं, झालं. शरीराने त्या खोलीत, मनाने त्या घोड्याजवळ गेला आणि कल्पना करतो, मी पण असं तर लग्न करणार, गाव जेवण घालणार, मित्रांना बोलवणार, गाव जेवण घालणार आणि थाटात लग्न करणार, चिकनी मुलगी करणार, चांगली मुलगी करणार. मनाने गेला तिकडे. त्या खऱ्या नवरदेवाला खाली खेचलं आणि आपण घोड्यावर बसलो आणि त्याचं पुस्तक वर खाली, खोलीत वर खाली. का? त्याला वाटतं त्या पुस्तकात ते जोड्याने घोड्याची माझ्याच हातात. आता मला सांगा, थोड्या वेळा आपण तुमचा गाव जेवण घालणार, सर्वांना बोलवणार, आईला तर बोलवलं. इतक्यात आई म्हणते, बाळ तू जेवायला ये, परीक्षेला वेळ होईल. झाल तो म्हणतो, आलो तर लग्न करू. आता काय करू? त्या आले, काय कुणाचं लग्न, काय भानगड, तुम्हाला आम्ही शाळेत शिक्षणासाठी पाठवतो आणि तुम्ही लफडी करता काय? कोण आहे 7वी शाळा? आता तो गोरगा हुशार, 420. तो म्हणतो, आई त्या पुस्तकात लिहिलेलं आहे आधी लिखित कोंढाण्याचं आणि मग रायबाचं. हे पाठ वाचून येतो, हे कोंढाण्याचं लग्न करून येतो, असं मला म्हणायचं होता. आई म्हणजे बोल झालं बाबा, माझ्या पोराचं काय लपडलं नाही, बरं झालं. पण डॉक्टर पुढंच आहे. त्याच्या हातात इतिहासाचं पुस्तक नव्हतं, त्याच्या हातात विज्ञानाचं पुस्तक होतं. आता विज्ञानाच्या पुस्तकात म्हणे काय, आधी लगीन कोंढाण्याच मग रायबाचं, अशी त्या 10वीच्या मुलाची एकाग्रता होती. मुलीनं तुमची जर अशी एकाग्रता असेल, डॉक्टर व्हाल का? नाही. इंजिनियर व्हाल का? नाही. वकील व्हाल का? नाही. पोलीस अधिकारी व्हाल का? नाही. कलेक्टर व्हाल का? नाही. सीए व्हाल का? नाही. मग एकाग्रता कशी पाहिजे? एकाग्रता कशी पाहिजे? आता सांगितलं ना मी, स्वामी विवेकानंदांनी तशी एकाग्रता पाहिजे. लास्ट अँड बेस्ट, शेवटचा मुद्दा. आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो. आपण शेवटचा मुद्दा, आपण छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो आणि आत्महत्या करतो. ही दुर्दैवाची गोष्ट. उठता बसता शिवरायांचं नाव घेतो, परंतु त्यांचे गुण आपण घेत नाही.
आपण लगेच हार का मानतो? आपण संकटाचा सामना का करत नाही? लगेच आपण हार का मानतो? अनेक शिवरायाला संकट आली म्हणून त्यांनी आत्महत्या केली नाही. लिहून ठेवा तुम्ही. अनेक संकटे शिवरायांना आले पण त्याने आत्महत्या केली नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय कपाळाला हात लावून बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून शिवराय रडत बसले नाही. अनेक संकटे आली म्हणून दुसऱ्यांना दोष देत बसले शिवराय. लक्षात ठेवा, काही काटेरी वाटा चालले, नवीन वाटा शोधल्या. शिवरायांनी अपमान सहन केला, शिवरायांनी दुःख सहन केलं. आता मी काय करू, आता माझं कसं होणार? मग कर्माला धुळीत बसले नाही. प्रत्येक संकटातून मार्ग काढला, मार्ग शोधला, संकटातून शिकले, संकटातून अनुभव घेतला. लक्षात ठेवा, आपण शिवजयंती साजरी का करायची? आपण शिवरायांचं नाव का घ्यायचं? आपल्यापेक्षा हजारो कोटीने शिवरायांना संकट आले पण त्यांनी आत्महत्या केली नाही. मित्रांनो, शिवचरित्र वाचा, तुम्ही कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्हाला काय वाटतं, फक्त आपल्याला टेन्शन येतं का? चुकीचं आहे. इतर प्राण्यांनाही टेन्शन येतं. विज्ञानाने प्रयोगाने सिद्ध केलेले, एका उंदराच्या मागून प्रयोग केलेले वैज्ञानिकांनी. तिचं दररोज घर बदलतं. आज एक घर, उद्या एक घर, परवा एक पिंजरा, तेरवा एक पिंजरा. तिला आलं टेन्शन, ती होती गरज. वैज्ञानिकांच्या लक्षात आलं त्या पिलांमध्ये ज्या माद्या होत्या त्यांना आईचं टेन्शन आलं, आणि त्या पिलांमध्ये जे नर होते त्यांना टेन्शन आले. मग विज्ञानिकांनी, काही वैज्ञानिकांनी निष्कर्ष काढला, इतर प्राण्यांनाही टेन्शन येतं पण ते आत्महत्या करत नाही. आणि आपण आत्महत्या करतो. नाव मोठं, लक्ष ठेवतो. जगामध्ये सर्व देश आमच्या देशाकडे, इंडियाकडे आदरयुक्त भीतीने पाहतात, कारण आमच्या देशामध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. पण आमचं दुर्दैव, आमच्या देशामध्ये तरुण मुलंच आत्महत्या जास्त करतात आणि त्याच्या खालोखाल शेतकरी आत्महत्या करतात. आणि कारणं कोणती हो? वाईट वाटतं, माझ्या डोळ्यात अश्रू येतात, कधी कधी मी टीव्हीवर पाहतो, अश्रू येतात. आणि कारणं कोणती? हट्ट पुरवला नाही, आत्महत्या. पेपर अवघड गेला, आत्महत्या. मार्क कमी पडली, आत्महत्या. आई अभ्यासाबद्दल बोलली, आत्महत्या. वडील सांगतात टीव्ही पाहू नको, आत्महत्या. शिक्षक प्राध्यापक अभ्यासाबद्दल बोलतात, आत्महत्या. बाहेरचा कोणी बोलला, आत्महत्या. बरोबर ना? नोकरी लागत नाही, आत्महत्या. प्रेमभंग झाला, आत्महत्या. छोकरी मिळत नाही, आत्महत्या. मुलंच होत नाही, आत्महत्या. मुलगाच होत नाही, आत्महत्या. अंगावर कर्ज आहे, आत्महत्या. नवऱ्याने त्रास दिला, आत्महत्या. बायकोने त्रास दिला, आत्महत्या. काय बघा ना, टेन्शन आलं, आत्महत्या. कुणी अपमान केला, आत्महत्या. कुणी मन दुखावलं, आत्महत्या. अपयश आलं, आत्महत्या. दगा दिला, आत्महत्या. कुणी दगावलं, आत्महत्या. तामिळनाडूमध्ये ना एखादा नेता पुढारी मेला ना, लोक आत्महत्या करतात. एवढा जीव स्वस्त झालेला आहे का? मी हॉस्पिटलमध्ये सुद्धा सांगतो, हे वाक्य घरी लिहून ठेवा. एकदा फुललेलं फूल पुन्हा फुलत नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा मिळणे नाही. एकदा मिळालेला जन्म पुन्हा नाही. मागचा जन्म, पुढचा जन्म, स्वर्ग, नरक, आत्मा, परमात्मा सगळं हे थोटांड आहे, काल्पनिक आहे. उच्च वर्णियांनी पोटा पाण्याची सोय केलेली आहे, असं हिंदू हृदय सम्राट विनायक दामोदर सावरकर सांगतात. आणि तसंच संत तुकाराम महाराज सांगतात, वाचा वाचाल तर वाचा, की माझ्या मनाचं नाही. आणि म्हणून कधीच तुम्ही जीवाला कमी जास्त करून घ्यायचं नाही. लक्षात ठेवा, कधीच घ्यायचं नाही. अहो तुम्ही काय म्हणता, मला टेन्शन आलं. एका मुलाला सांगू का, एका मुलाला ना वयाच्या 21व्या वर्षी धंद्यात खोट आहे. एका मुलाला वयाच्या 22व्या वर्षी विधिमंडळाची निवडणूक हरला. वयाच्या 24व्या वर्षी पुन्हा धंद्यात खोट आहे, नुकसान झालं. वयाच्या 26व्या वर्षी आणि तारण्यात माहिती मिळाली. वयाच्या 27व्या वर्षी नैराश्याने खचून गेला, दुःख झालं. वयाच्या 34व्या वर्षी पुन्हा विधिमंडळाची निवडणूक हरला. वयाच्या 45व्या वर्षी उपराष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक हरला. वयाच्या 47व्या वर्षी सेनेची निवडणूक हरला. वयाच्या 49व्या वर्षी पुन्हा सेनेची निवडणूक हरला. आणि म्हातारपणी 1952 साली म्हातारपणी, त्याचं वय किती होतं, 52.
त्यावेळेला राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक जिंकला आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. म्हातारपणी आणि आपल्याला एक संकट आलं तर रडत बसतो. अहो याच्या 50 वर्षापर्यंत पैसे आणि त्या मुलाचं नाव आहे अब्राहम लिंकन. एकदा नाही 2 वेळा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. त्याचं वाक्य लिहून ठेवा. काय म्हणतो? माझा अपयश तात्पुरती माघारी, माझं अपयश तात्पुरती माघारी होती. अंतिम टप्पा नव्हता. अंतिम टप्पा कोणता? उत्तम वक्ता होणारच, उत्तम आणि अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणारच. 9-8 वर्षे असताना त्याची आई वाढली. त्याचं फक्त लिहिता वाचता येण्यापुरती डिग्री होती. डिग्री नव्हती, नुसतं वाचायला येत होतं. 1 वर्षभर देखील त्याच्या आयुष्यात शाळेत हजेरी भरली नाही. 9-10 वर्ष आई वाढली 8 वर्षाची असताना आणि 9-10 वर्षाची असताना दुसऱ्याच्या शेतात पुणेदारांबरोबर कामाला जात होता अमेरिकेमध्ये रोजगारला. आणि तिथं रोजगारला गेलो होतो म्हणतो की येतात अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष होणार. 2 वेळा झालं. मग त्याला काय केलं? रोजगारातून पैसे मिळायचे. त्याचे महापुरुषांची पुस्तक विकत रोजगार केलेला की पुस्तकं पैसा साठवला आणि थोर वक्त्यांची भाषणं ऐकली, व्याख्यान ऐकली आणि लहानपणीच अब्राहम लिंकन ओजस्वी वक्ता, हरडा वक्ता, प्रेरणादायी वक्ता. मुलांनो, आपण जर यशस्वी जीवनात व्हायचं असेल, एक म्हणाल ना, बोलणाऱ्याची माती विकली जाते, बोलणाऱ्याची माती विकली जाते आणि न बोलणाऱ्याचे सोने पण विकले जात नाही, न बोलणाऱ्याचे सोने पण विकले जात नाही. आणि म्हणून तुम्ही बोलायला शिका. पर्याय नाही, बोलल्याशिवाय पर्याय नाही. आणि पुढे सांगतो, ज्यांचं वक्तृत्व चांगलं आहे, 4 मिनिटात ज्यांचं वक्तृत्व चांगलं आहे ते जीवनात यशस्वी होतात. उदाहरण पु ल देशपांडे, प्रकय आत्रे, प्रमोद महाजन, विलासराव देशमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, बघा शरदरावजी पवार, नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, राज ठाकरे, आरादाबा पाटील, इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी वाजपेयी, शिवाजीराव भोसले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जीवनात यशस्वी झालं तर त्यांचं वक्तृत्व सुंदर होतं. वक्तृत्व सुंदर होतं. आपल्या भावना कल्पना दुसऱ्याला व्यवस्थित पटवून देत होतं. आणि आता मला सांगतो शेवटचं, 100 माणसात माझ्या वाचनात आले, ते घरी लिहून ठेवा मुलीनं. 100 माणसात एक शूर असतो, 100 माणसात एक शूर असतो, 1000 माणसात एक पंडित असतो, एक बुद्धिवंत असतो आणि 10,000 माणसात एक उत्तम वक्ता असतो, एक खरडा वक्ता असतो, एक ओजस्वी वक्ता असतो, एक तेजस्वी वक्ता असतो. आणि तो वक्ता, प्रेरणादायी वक्ता तुम्हाला बनायचं, तुम्हाला बनायचंय. आणि तुमच्यातला जर वक्ता कोणी बनला तर साळुंके सरांसारखा भाग्यवान साळुंके सरांच. सुखासाठी हात जोडू नका. शेवट 2 मिनिटं. सुखासाठी हात जोडू नका, वेळ वाया जाईल. दुःखाशी 2 हात करा, चांगली होईल. तुमचं जीवन सुंदर होईल, तुमचं जीवन आनंदी होईल, तुमचं जीवन सुखी होईल, तुमच्या जीवनात मजा येईल, तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. आणि म्हणून कलियुग कलियुग म्हणू नका, कलियुग कलियुग म्हणू नका. कलियुगाला कलायुग बनवा, कलियुगाला कलायुग बनवा. त्यामुळं आपला आणि आपल्या देशाचा विकास होईल. जगामध्ये एकच जात आहे, त्या जातीचे नाव आहे माणूस, माणूस, माणूस. जगामध्ये एकच धर्म आहे, त्या धर्माचं नाव आहे माणुसकी, माणुसकी, माणुसकी. आणि म्हणूनच साने गुरुजी म्हणतात, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. आणि म्हणून मी म्हणतो, माणूस म्हणून प्रेम द्यावे, माणूस म्हणून प्रेम द्यावे, माणूस म्हणून प्रेम घ्यावे, माणूस म्हणून प्रेम घ्यावे. आणि संस्कृतीचे गाणे गावे, गाणे गावे, गाणे गावे. आपल्या सर्वांना वंदन करून मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय भारत.